बघा माझी मोठी बहीण मला तळतात द्यायला लागली. मला म्हणते की देव तर तुला कधी माफ नाही करणार. हा इतकं करून सवरून हे ते करून मलाच म्हणायला लागले की मी देव तुला माफ नाही करणार. किती बघा बरं काय आता मी काय बोलू. हां शिव्या देत होती, काय काय बोलत होती, नाले कुत्रे शिव्या देत होती हे ते. तिथपर्यंत ठीक होतं, मला तळतात सुद्धा द्यायला लागली. तिथे इतकं करून सवरून हे ते करून काय म्हणती की मम्मी जेवण नाही म्हणजे कुणाच्या हातचं जेवण त्यांना आवडत नाही आणि कोण तिचं दुखलं तरी कोण मदत नाही करत तिला. बघा ती ज्या वेळेस तिचं लग्न झालं, लग्न होऊन ती 6-7 महिन्यांनी तिला जेव्हा म्हणजे ती प्रेग्नेंट राहिली त्यावेळेस ती इथं आली. पहिले बाळ होतं तेव्हा 9 महिने ती इथंच होती. त्यावेळेस तर माझं लग्न नव्हतं झालं. त्यावेळेस मी लहान म्हणजे तिचं जर लग्न झालं तर लगेच थोडी माझं तिच्या मागं होणार आहे. ती पहिल्या वेळेस प्रेग्नेंट होती त्यावेळेस ती इथं आली, तिच्या सासरीकडून इकडं आली मम्मीकडं. ती 9 महिने इथं होती. मी तिचं सगळं काम वगैरे सगळं करायचे. पण 9व्या महिन्यात काय झालं की तिचं बाळ पोटातच म्हणजे वारलं होतं. पहिले बाळ जे आहे ना ते पोटातच वारलं. मग त्यानंतर ते 2-3 महिने ते सगळं तिची 9व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. ते बाळ पहिल्या बाळाला काढलं वगैरे पोटातून. त्यानंतर ती 2-3 महिने इथंच होती. का तर तिला खूप म्हणजे त्रास होत होता नाही का, असं मेंटली त्रास होत होता तिला. असं भास पडायचं, स्वप्न वगैरे काही काही डेंजर नाही का असे पडायचे, म्हणून ती इथंच होती. त्यावेळेस पण मी तिचं सगळं केला. मी केलं तिचं सगळं. म्हणजे असं म्हणत नाही की मीच केलं, माझी मम्मी पण होती करायला, पण तिच्या घरचे पण तिकडले होते करायला. दाजींनी पण केलं, पण त्याच्यात मी पण करू लागत होती. आणि म्हणजे तसं 2-3 महिने तिला ते डोक्यात तिचा तेच विचार होता. त्याच्यानंतर परत तिला दुसऱ्यांदा प्रेग्नेंट राहिली. 6-7 महिन्यांनी परत नाही का प्रेग्नेंट राहिली. त्यावेळेस तिला ते 3 मुलं झाली. 3 मुलं म्हणजे कळालं आम्हाला ज्यावेळेस पहिल्या महिन्यात सोनोग्राफी काढली तेव्हाच कळालं की तेव्हाच डॉक्टर म्हणले की पोटात 3 बाळा दिसतात. मग आम्ही पहिल्या महिन्यापासून मी मम्मी तर जेवण वगैरे सगळं बनवायची. मग दाजी आणि माझी बहीण इथंच राहायला आली. का तर मम्मी म्हणली आणि ते डॉक्टर पण म्हणलेले की नाही का वातावरण तिथलं पाणी वगैरे सूट नाही होणार हिला, म्हणजे होत नव्हतं तिला, तिथलं सूट होतच नव्हतं पाणी अजिबात. पाणी पिलं की तिला असं नाही का लूज मोशन आणि उलटी पोट दुखायचं लय. तर ती कसं तरी राहिली तिथं ती. मग नंतर ते 3 बाळ राहिले पोटात. त्यावेळेस मग ती दाजी आणि ती इथंच राहायला आली. मम्मी पप्पा म्हणले नाही का 3 लेकरं आहेत तर नको नाही का उगाच हे करायला नाही का रिस्क नको घ्यायला, म्हणून इथंच नाही का मम्मीने राहायला दिलं. राहायला आली तर पहिल्या महिन्यापासून तिचं पूर्ण डिलिव्हरी होईपर्यंत 9व्या महिन्यापर्यंत मी तिचं सगळं केलं. ते जेवण तिचं मम्मी जेवण बनवायची, मी कपडे धुतले त्यांचे, भांडे घासायचे, किती मोठे भांडे घासायचे. मम्मी तिथले भांडे त्यांचे तिकडले भांडे घासायचे. आणि जसं लेकरू झाले ते 3, त्यानंतर ते जसं झाले त्या पहिल्या दिवशीपासून ते 3 वर्षापर्यंत ते लाईट नको करू तशी. 3 वर्षापर्यंत ते लाईट नको करू तशी. 3 वर्षापर्यंत त्यांचे बावते मी धुतलेत. त्यांचं ते जेवण बनवायचे, स्वयंपाक करायचे, ते भांडे मी धुतलेत. कपडे सुद्धा मी धुवायचे. तिला फक्त माझ्यासमोर ती असते ना, मी तो बरोबर उत्तर दिलं असतं. काय म्हणते की काहीच काम नाही, मलाच करायला लागणार, दुखलं तरी असं तसं, तू तर काय तुला तर मम्मी करू लागती. आणि मी तुला इतकं वर्ष लग्नात तुझ्या 8 वर्ष झालं, 9वं वर्ष लागलं, तर 5-6 वर्ष मी तुझं केलं इतकं, ते तुला दिसलं नाही. कपडे त्यांचे धुवायचे, अख्खे बाळवते वगैरे तिचे सगळे कपडे धुवायचे, सगळे भांडे वगैरे मी धुवायचे. भांडे तिने स्वयंपाक वगैरे केला, फक्त एवढंच की स्वयंपाक मी नव्हते करत. भांडे जेवण वगैरे स्वयंपाकाचे भांडे, जेवणाचे भांडे, परत पाणी भरायचे सगळं. असं नाही की आमची तर त्यावेळेस टाकी होती का काय, आम्ही बकेट भरून ठेवायचे आंघोळीसाठी, पाणी नाही का पिण्यासाठी हांडे वगैरे खूप मोठे भरून ठेवायचं, बॉटल भरून ठेवायचं. मम्मीचे हितले पण मी भरायचे आणि माझ्या बहिणीचे हितले पण मी भरायचं. 2 घरातलं मी काम करायचे. आणि ते काम करून मी नाही का छोटंसं असं घरगुती काम करायला मी जायचे 4-5 तासासाठी. सकाळीच मी 6:30-7ला उठून ते सगळं काम करून 10 वाजता तर मी दोन्ही घरातलं काम करून मी 10 वाजता कामाला जायचे लग्नाच्या आधी. इतकं करून सुद्धा आता काय म्हणती, कोण नाही काम करत, तू तर तुला तर एकच लेकरू 2-3 वर्षाचं, तुला काय टेन्शन नाही, दुखलं तर तुझ्या नवरा घरी राहतो, मम्मी बनवून देते तुला, मम्मी जेवण देते. इतकं वर्ष मी केलं ते विसरले का नाही? अगं दुश्मनला जरी आपण मदत केली ना तर दुश्मन म्हणतं नाही हिने मदत केली ती, आणि तुझं तर इतकं वर्ष करून सुद्धा तू विसरलीस. बघा ही बहीण
आणि मला श्राप देते, तळतळ देते, म्हणते देव तुझं कधी चांगलं नाही करणार. इतकं तिचं करून पुढं करून बरोबर. इतकं लोकांनी म्हणजे इतकं आपण पुढं करायचं. 10 गोष्टी आपण चांगल्या केल्या तर ते दिसत नाही, पण एकच गोष्ट वाईट केली ना ते लगेच दिसतं. हे बरोबर आहे. ती मोठी बहिणी तिने नीट समजून घेतलं, ती ज्या लाईनीवर आहे त्या लाईनीवरच आम्ही जाणार ना. आपण शाळेत जसं शिकतो, जसं आपले शिक्षक आपल्याला शिकवते, जे गुरु आपल्याला शिकवते तसंच आपण शिकणार ना विद्यार्थी. तसंच घरातलं आहे ना, आईप्रमाणेच मोठी बहीण असते ना. तिने जर चांगल्या वळणावर आम्हाला बहीण भावाला लावलं आणि ती पण त्याच चांगल्या वळणावर असली तर आम्ही त्याच वळणावर जाणार ना. तर तीच नालायक मूर्ख वाईट वळणावर जाती. आम्ही तरी मग तिच्यापेक्षा हुशार आणि समजदार म्हणावा की आम्ही मूर्ख नाहीत, आम्ही तिच्यावाने वागत नाहीत. इतकं करून सवरून तळतात देते, शाप देते. तुझा नवरा घरी राहतो, तुझ्या नवऱ्याला कसं पण खातो, मजबुरी आहे म्हणून. मग माझं नवऱ्याला कसं पण आवडतं. माझा नवरा अजिबात जेवणाला अजिबात नाव आत्तापर्यंत कधी ठेवलं नाही. त्यात मीठ नसलं, तिखट नसलं, चपाती कशी झाली, कडक झाली, अजिबात माझं नवरा जेवणाला नाव नाही ठेवत. माझा नवरा म्हणते जेवणाला नाव नाही ठेवायचं. कशी झाली तरी माझा नवरा एकदम खुशीने जेवण करेन, पण कधी नाव नाही ठेवणार. का तर माझ्या नवऱ्याला माहिती जेवणाची किंमत काय आहे. माझ्या नवऱ्याची म्हणजे माझी सासू, माझा नवरा लहान होता, 6-7 वर्षाचीच असतील त्यावेळेसच आई वारलेली आहे. म्हणजे माझी सासू त्यावेळेसच वारलेली आहे. तर त्यांना माहिती आहे, त्यांनी लहानपणापासून जेवण वगैरे हे ते कष्टानेच खाल्लेलं आहे. म्हणून त्यांना माहिती आहे मी नाही का किंमत जेवणाची वगैरे. म्हणून ते माझा नवरा कसं पण खातो, मी पण कसं पण खाते. ज्यांचं त्यांचं आपापली मर्जी असते. कुणाला नाही आवडत जेवण, कोणाला आवडतं. माझा नवरा तू म्हणतेस मजबुरी आहे म्हणून खातो कसं पण. माझ्या नवऱ्याला जेवणाला कधीच नाव नाही ठेवत बिचारा. मी जे आहे ते सांगते, कोणच नाही ठेवत नाव. तू सारखं सारखं फिरून माझ्या लेकराकडं आणि माझ्या नवऱ्याकडे येऊ नकोस बाई. मला काय बोलायचं ते बोल. मोठी आहेस ना तर मला बोल. माझ्या नवऱ्याला आणि मुलाला अजिबात बोलू नको. नवऱ्याला तरी थोडंफार बोली काय नाही, पण माझ्या मुलापर्यंत येऊ नको. म्हणते तुझा मुलगा काय 2-3 वर्षाचा आहे, 1 टाईम दिलं खायला, 2 टाईम दिलं खायला, दूध पेलं की झालं त्याचं. काय नाही, मला 3-3 मुलं आहेत. मग काय झालं, तुला आहेत ना 3 मुलं, मला 1 मुलगा आहे. सेमच आहे. लहान 1 असू नाही तर 4 असू नाही तर 2 असू, लहान लेकरं ते लेकरच आहे. त्यांना सांभाळणं किती मुश्किल आहे ना हे माहिती आहे तुला पण. आणि तुला तरी ते 3 लेकरं सांभाळायला मी होते, मम्मी होते, माझी छोटी बहीण होती, भाऊ होता, परत दाजीसुद्धा होते. माझी मोठी ती पण सांभाळायची. आम्ही सगळ्यांनी सांभाळलेली. समजलं ना. माझ्या मुलाचं तुम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत एकदा तरी त्याचं बाळ होतं तरी धुतलंस का? फक्त हो मन धुतलं म्हणून, फक्त धुतलं म्हणून मन. मी सांगते, समोर तो आलीस ना तर मी सांगते मी काय काय केले तुझ्यासाठी आणि तुम्ही काय काय केले ना माझ्यासाठी ते तू सांग. आता मी लग्न झाल्यापासून 3-4 वर्ष झाले ते तर घरात बसते, पण कधी म्हणले नाही ये ग जेवण कर. कधी जेवण विचारलं नाही माझ्या बहिणीने मला. आणि तळतळात देती. आपल्या आईनेच तर आपल्याला तळतळात द्यायला कसं वाटणार. ती मोठी बहीण आईप्रमाणेच मी मानलेली ना. तिनेच तळतळात दिल्यावर काय अर्थ आहे काय. तरी पण तळतळात तिने द्यायला श्राप देती, काय काय बोलती, तरी पण मी शांत बसते, शांत डोकं ठेवते. माझ्या नावावर तरी मला थोडं ओरडलं तरी मी उत्तर देते नाही का, उलटं बोलते. पण तिला मी उलटं बोलत नाही, का तर मोठी आहे. नवऱ्याला पण मी इज्जत देते असं नाही की नाही, पण तिला पण मी तेवढी इज्जत देते. पण नको भांडण वाढायला. का तर नवऱ्याला मी बोलले उलटं तर नवरा माझं समजून घेईन, बसन शांत. तिला मी उलटं बोलले नाही तर 1 शब्द काय बोलले, खरं बोललं तरी तिला टोचणार आणि ती त्याला विषयाला वाढवणार. म्हणून मी तिला काहीच बोलत नाही, रागात सुद्धा बोलत नाही. या अशी तिची खोड आहे. हो पिलू ते टॉर्च नको करत, अशी तिची खोड आहे आणि मला श्राप देते. अजून खूप काय काय सांगण्यासारखं आहे.